ज्याच्याबद्दल तुम्ही श्रवण करून समजून घेतलेले आहे त्याच्याबद्दल युक्तीने पुनः दार्ढ्य करून घ्यायचे आहे. भगवंत सर्वोत्तम आहेच, गुणपरिपूर्ण आहे, निर्दोष आहे, संबंध जगाच्या सृष्टी करणारा आहे, स्थिती नियमन सर्व काही भगवंतच करतो. अशा रीतीने शास्त्रामध्ये जे विषय सांगितलेले आहेत त्याच्याबद्दल युक्तीने दृढ करून घ्यायचे आहे. म्हणजे काय, आता कोणतीही वस्तू असो त्याचा एक कर्ता असतो. एक घर आहे, सुंदर असं एक घर आहे. घराला बघून आम्ही काय म्हणतो, किती छान आहे रे, फार छान आहे, फार सुंदर आहे. कोण केलेले आहे? दुसरा प्रश्नच, कोण केलेला आहे? का असा का विचार करतो आम्ही? घर एक व्यवस्थित वस्तू आहे, त्याच्या मागे एक प्लॅन आहे, एक डिझाईन आहे. त्या प्लॅनच्या प्रमाणे घर बांधलेले आहे. जर प्लॅन आहे तर प्लॅन ज्यांनी केलेले आहे ती व्यक्ती एक आहे असं आम्ही समजून घेतो. तर एक लहान घर करायला, त्याचा प्लॅन करायला एक प्लॅनर, डिझायनर, इंजिनियर पाहिजे. तर इतकं मोठं प्रपंच आहे, ब्रह्मांड आहे. ब्रह्मांडाचा प्लॅन करणारा, डिझाईन करणारा, निर्माण करणारा, सृष्टी करणारा कोण आहे असा प्रश्न का करत नाही आम्ही? घराच्या बद्दल विचारतो, दुसऱ्या कोणतेही वस्तू बघितलं तर त्याच्याबद्दल आम्ही विचारतो, परंतु संबंध जगाची सृष्टी करणारा कोण आहे याच्याबद्दल आम्ही विचारच करीत नाही. आश्चर्याची गोष्ट आहे. तसं करू नये, त्याच्याबद्दल चिंतन करा, विचार करा. तर ज्याप्रमाणे लौकिक विषयामध्ये प्रत्यक्ष असणारा घर इत्यादी वस्तूचा निर्माण करणारे लोक आहेत, तसेच संबंध जगाचे निर्माण करणारा एक सर्वोत्तम, सर्वज्ञ, सर्वशक्ती, अनंत ज्ञान असणारा एक व्यक्ती आहे, एक महापुरुष आहे. तोच परमात्मा, तो सर्वज्ञ आहे, सर्वतंत्र स्वतंत्र आहे. आम्ही सर्व त्या परमात्म्याचे दास आहोत. अशा रीतीने युक्ती अनुसंधान करायचे आहे. त्यानंतर ध्यान, मनामध्ये परमात्म्याच्या रूपाचे ध्यान करायचे आहे. उद्यत भास्वत समाभासः इत्यादी रीतीने श्रीमदाचार्यांनी सांगितल्याप्रमाणे यथाशक्ती ध्यान करावे. त्यानंतर परमात्मा आम्हाला अपरोक्ष ज्ञान देऊन, यो ददात्यमृतत्वं हि, जीवनमुक्तत्व अपरोक्ष ज्ञान देतो. त्यानंतर यो ददात्यमृतत्वं हि, परममुक्तत्व, मोक्षच देऊन आम्हाला अनुग्रह करतो परमात्मा. केशव, तो केशव परमात्मा आपला रक्षण करू दे म्हणून श्रीमन्मध्वाचार्य प्रार्थना करीत आहेत. समाम रक्षतु केशवः.